चंद्रपूर महापालिकेत महापौर पदावरून काँग्रेसमधला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या नेत्यांमधला हा वाद अखेर मिटलाय। दोन्ही नेत्यांनी एक पाऊल मागे घेतल्यानं आणि वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्यानं या वादावर तोडगा निघाल्याचं सांगण्यात येत आहे। चंद्रपूरमध्ये धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार वाद कसा मिटला, काय घडलं, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सत्तेची संधी निर्माण झाली, पण काँग्रेसमधल्या गटबाजीमुळे राज्यात या विषयाची चर्चा झाली। चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षाला 30 जागा मिळाल्या। काँग्रेसचे एकट्याचे 27 नगरसेवक निवडून आले। यात प्रतिभा धानोरकर गटाचे 13 तर विजय वडेट्टीवार गटाचे 14 नगरसेवक निवडून आले। पण आपल्याच गटाचा महापौर होण्यासाठी धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार वाद पेटला। गटनोंदणीसाठी वैयक्तिक हालचाली सुरू झाल्या। अखेर गोंधळानंतर पक्षश्रेष्ठींनी तातडीची बैठक बोलावली। या बैठकीनंतर या वादावर तोडगा निघाला। गटनेता हा प्रदेशाध्यक्ष ठरवणार असून महापौर खासदार प्रतिभा धानोरकर आणि स्टँडिंग कमिटीबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार निर्णय घेणार असल्याचं ठरवण्यात आलं। त्यामुळे चंद्रपूर महापालिकेत महापौर पदाची जबाबदारी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे, तर चंद्रपुरात जे समर्थन देतील त्यांना उपमहापौर देण्याबाबत निर्णय झालाय। याबाबत खासदार प्रतिभा धानोरकर काय म्हणाल्या पाहूया। माननीय प्रांताध्यक्षांना सांगितलं त्या पद्धतीनं असं ठरलं होतं की गटनेता हा प्रदेशाध्यक्ष देणार, महापौर हा माझा होणार आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे आदरणीय विजूभाऊ यांचा होणार। त्यानुसारच सगळं ठरल्यानंतर या गोष्टी आता वेळेवरती त्यांनी गटनेत्याची मागणी केली, पण गटनेता प्रांताध्यक्षांना सांगितलं होतं की ना धानोरकरच्या गटाचा राहील ना वडेट्टीवारच्या गटाचा राहील, गटनेता हा प्रांताध्यक्ष देईल आणि प्रांताध्यक्षांना जे नाव दिलं त्याच नावाचा गटनेता आम्ही या ठिकाणी देऊन रीतसर आम्ही पक्षाचा गट या ठिकाणी फॉर्म केला। निवडून आलेले सगळे 27 लोक हे पक्षाचे आहे आणि माझ्यासोबत। गट स्थापन झाला का? मिटला की अजून सुरूच आहे? काय वाद करायचा प्रश्नच नाही। पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आलेले लोक हे सगळे पक्षाचे आहे, आमचे आहे, त्याच्यामुळे त्यांचे आणि आमचा हा विषय नाही। आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा गट हा अधिकृत या ठिकाणी फॉर्म झाला आणि निवडून आलेले सगळे सदस्य देखील पक्षाचे। प्रांताध्यक्षाचा जो आदेश होता, प्रांताध्यक्षांनी जे गटनेत्याचं नाव त्यांनी फायनल केलं होतं, माझं गटनेत्याचं नाव हे वेगळं होतं, त्यांचं गटनेत्याचं नाव वेगळं होतं, पण कुठेही आम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप न करता प्रदेशनं जसा आदेश दिला प्रदेशच्या आदेशानुसारच या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची पार्सलिटी मी केली नाही, कारण निवडून आलेले सगळे 27 लोक हे आमचे आहेत। त्याच्यामुळे कोणी आरोप करायचा, प्रत्यारोप करायचा आणि कोर्टात जरी कोणी गेलं तरी आम्ही बाय प्रोसेसच या ठिकाणी गट स्थापन। प्रदेशाध्यक्षांनी जे आपण ते कोर्टात जाणार आहे म्हणता, म्हणजे दोन वेगवेगळे गट? आम्ही कोर्टात जायचा विषय नाही, कारण आम्ही रीतसर गट या ठिकाणी स्थापन केला। समोरचा गट जर का कोर्टात जात असेल तर जे काही अधिकारी या ठिकाणी असेल ते त्याचं उत्तर देईल। तर पक्षाचा नेता म्हणून संयमी भूमिका घ्यावी लागते। कुणी टीका केली, शिव्या दिल्या तरी आपलं काम करावं लागतं। यावेळी देखील पक्षासाठी 2 पावलं मागे घेतल्याचं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। आता आमच्याकडे संख्याबळ फक्त 27 आहे आणि आमच्या बरोबर अलायन्स जे पार्टनर आहेत त्यांचे 3, पप्पू देशमुख, असे 30 संख्याबळ आहे। उर्वरित 4 संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी, याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे। त्यामुळे त्यांचा अट्टहास आहे, मुद्दाम शब्द वापरतो, त्यामुळे त्यांनी संख्याबळ आता मेयर जर त्यांना पाहिजे किंवा त्यांच्याकडून त्यांना करायचं आहे तर ते संख्याबळ जोडवण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे की मी संख्याबळ जोडवणार आहे। स्वाभाविक आहे, पण नेता म्हणून संयमी भूमिका ठेवावी लागते। मी पार्टीचा महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता आहे, कोण काय बोलतं त्यावर फार लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही आणि आम्हाला संयम ठेवावाच लागतो। आम्हाला कोणी जर अबे म्हटलं तर त्याला आम्ही तारे म्हणू शकत नाही, शिवी ऐकून आम्ही पुढे जाऊ, कारण नेता म्हटल्यानंतर हे आरोप होत असतात। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मध्यस्थीनंतर धानोरकर वडेट्टीवार यांच्यातला वाद मिटला असं सांगितलं जात आहे। तर या स्थितीत भाजपनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्याचं समोर आलंय। नगरसेवकांना 1 कोटी रुपये सोबतच पद देण्याचा आमिष दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केलाय।
बहुमताचं गणित पाहिलं तर चंद्रपूर महापालिकेत सत्तेचं गणित काय आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. इथं भाजप 23, काँग्रेस 27, काँग्रेस समर्थित जनविकास सेना 3, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष 6, वंचित बहुजन आघाडी 2, बसपा 1, शिंदेसेना 1, अपक्ष 2 तर MIMचा 1 नगरसेवक निवडून आलाय. त्यामुळे काँग्रेससह भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते. काँग्रेसमधल्या या गोंधळाचा राजकीय फायदा भाजप उचलण्याची शक्यता व्यक्त होतीये. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.